नमस्कार, मी रश्मी सहस्रबुद्धे. माझ्या असंच सहज या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत. आजचा मी जो लिहिलेला लेख आहे त्याचं नाव आहे तिचे मनोगत आणि आजचा प्रसंग. हा लेख मी वाचूनच दाखवणार आहे. बघा कसा वाटतोय. खरं म्हणजे ना, रोज मॉर्निंग वॉक घेऊन आल्यावर मी जिन्यानेच पाय न वाजवता वर चढते. पाय न वाजवता चढणे किंवा पाय न वाजवणे ही तर माझी खासियतच आहे. पण आज ना, बिल्डिंगच्या लॉबीत आले तेवढ्यात समोरून कोणी एक व्यक्ती दरवाजा उघडून बाहेर आली. मी त्या व्यक्तीला पाहून थोडीशी दचकले, पण त्याच्याही नकळत त्याच दरवाजातून आत शिरले आणि एका क्षणातच तो दरवाजा बंद झाला. हो, गुडूप अंधार झाला 1 मिनिटात. सगळंच शांत आणि स्थिर. इतक्यात काय झालं माहिती नाही. मी वर वर जाते आहे असं जाणवलं. खरंच सांगते, भीतीच वाटायला लागली मला. आता मात्र माझा धीर सुटला. वाटलं काही खरं नाही आपलं. आणि मग मी मात्र माझ्या स्टाईलने घाबरून ओरडायला लागले. जसजसं वरती जात होते तसतसे अधिकच ओरडू लागले. काय होतंय कळायच्या आत एक हलकासा झटका बसून पुन्हा सर्व स्थिर झाले. आणि काय सांगू, दरवाजा अचानक उघडला. बाहेरील व्यक्ती मला पाहून दचकलीच आणि मीही म्हटले, अरे बापरे, पण चपळाई करून बाहेर आले. ती व्यक्ती आत गेली. पुन्हा दार आपोआप बंद झाले. मला मात्र त्या अंधाऱ्या खोलीतून मुक्तता झाल्याचा परमानंद झाला होता. जिन्याच्या पायऱ्या उतरून मी हुश्श करत खाली उतरू लागले. मनात पक्क ठरवलं, या अंधाऱ्या छोट्या खोलीत आता चुकूनही जायचं नाही. घुसमटायला होतं हो. विचार करत होते, ती अंधारी खोली जर वर वर जाऊन उघडलीच नसती तर? बापरे, किती वेळ मी त्यातच अडकून पडले असते याची कल्पनाच करवत नाही. आपला धोपट मार्गच नेहमी चांगला. उगीच वाकडा मार्ग लवकर पोचू म्हणून अजिबात घ्यायचा नाही. आता वरील घटना ऐकताना मी काय लिहिलं आहे बावळटासारखं असं तुम्हाला वाटू शकेल. पण हे ना, एका मनीमाऊचं मनोगत आहे. अगदी सकाळीच घडलेल्या प्रसंगावर आधारित. तो प्रसंग असा. आज सकाळी मी मॉर्निंग वॉकला जाताना लिफ्टचे दार उघडायसाठी बटन दाबले. लिफ्ट वर येताना म्याऊ म्याऊ असा आवाज हलका हलका येत होता. माझ्या मजल्यावर येईपर्यंत तो आवाज आता घाबरलेला, रडवेला आणि जोरात ऐकू येऊ लागला. आपण पॅनिक होऊन जसा आवाज देतो ना, तसं आवाज ऐकून वाटलंच बहुतेक मनीच असावी. म्हणून माझ्या मजल्यावर लिफ्ट थांबल्यावर मी जरा बाजूलाच उभे राहिले. लिफ्टचे दार उघडल्याबरोबर सुटका झाल्यासारखे ती माऊ क्षणात बाहेर आली. काय प्रकार झाला असावा याची कल्पना मला आलीच होती. तिचा जीव भीतीने किती दडपला असेल याची मला कल्पनाच करवत नव्हती. बिचारी खरंच एका संकटातून वाचली म्हणून मलाच हायसं वाटलं. देवाला मी मनापासून थँक्यू म्हटलं. ती तिच्या वाटेने जिन्याने आणि मी माझ्या वाटेने चालू लागले. विचार आला, जर मी लिफ्ट वर बोलावलीच नसती तर ती किती वेळ लिफ्टमध्ये अडकून पडली असती, तिचे काय झाले असते असा विचार आला. अंगावर काटा येतो आहे आत्ताही. खरंच तो तर निष्पाप जीव. बोलता येत नाही. दार उघडलं, गेली. पण बिचारी काय तिच्यावर संकट आलं असेल याची कल्पनाच करवत नाही. धन्यवाद. आवडली असेल माझी
गोष्ट, माझा लेख, तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.